अंकित उर्फ होल्डर त्याच्या सोबतीला अनिकेत उर्फ कुक्या ही जोडी मैदानाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. चला लवकर स्पीड अप करायचा आहे पंच. चला निनाद गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे. जो सलामीची गोलंदाजी करण्यासाठी जो मागच्या मॅचचा हिरो होता त्याने खूप चांगली फलंदाजी केली. आता गोलंदाजी झाली. थँक्यू सो मच भाग्यवानजी चव्हाण सर. थँक्यू. अगदी आपण पाहिलं तर सोमनाथजी खाडे सर. बागन या आपण आमच्यासोबत कॉमेंट बॉक्स शेअर करा थोडं. स्वागत है फिर एक बार सभी दर्शकों का तहे दिल से लुधियाना क्रिकेट क्लब आयोजित लुधियाना प्रीमियर लीग की ओर से एक बेहतरीन प्रतियोगिता. जिस तरह से आपने कहा कि दो लगभग महीनों से इस प्रतियोगिता की सभी जोर शोर से तैयारी करते हैं और आज देखिए प्रतियोगिता को शुरुआत होती हुई. कैसे लग रहा है आपको आज का प्रतियोगिता का पहला दिन? बहुत वाईट चेंडू होतोय. नाही पहिला दिवस खूप चांगला पण आमच्याकडे इशा करता वाईट चेंडू आहे. पण खूप चांगली प्रतियोगिता आपल्यासमोर सादर झालेली आहे. नक्कीच पहिला दिवस खूप चांगला पार पडत आहे. नक्कीच सर्वांना विनंती असेल की सर्वांचा सपोर्टची देखील गरज आहे तेवढीच. बिल्कुल बिल्कुल सही कहा आपने. निनाद रसाल पिछली 4 ओवर में लगभग 64 रन उन्होंने खर्च किए. हर ओवर में 16 रन प्रति ओवर. इस बार गेंदबाज के सिर के ऊपर से लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर सेफेस्ट स्ट्रोक इन द क्रिकेट. 4 रन. बॉल दीजिए प्लीज वहां पर. पहली गेंद पर सिंगल मिली, उसके बाद अतिरिक्त रन और अब ये चौका. होल्डर बेस्ट वर्सेस बेस्ट फिलहाल. एक तरफ होल्डर जिन्होंने अच्छी गेंदबाजी बल्लेबाजी की, दूसरी तरफ निनाद जिन्होंने गेंदबाजी जरूर उतनी अच्छी की नहीं पर पिछले मुकाबले में बल्लेबाजी तगड़ी की. जड़ में ये अच्छा विकल्प है. निनाद ऐसी गेंदें क्यों नहीं डालते आप हर बार? क्योंकि अगर ये लेंथ और ये लाइन आपकी होगी तो शायद 16 की जगह 10-12 रन खर्च कर सकते हो आप. लेकिन यदि हर बार वो हाफ ट्रैकर या फिर फुल टॉस का प्रयास करोगे तो ज़रूर यहाँ पर आपको रन पड़ेंगे. क्या कहोगे? ज़रूर हमारे साथ भाग्यवान है कि जिस तरह से निनाद ने अपना गेंदबाजी की. प्लीज लाईव्ह सुरू आहे, लक्षात ठेवा. Hello, check. तो चलिए इसी बीच क्या हुआ है देखिए. अतिरिक्त रन और उस पर आया है चौका. तर नक्कीच उपस्थित मान्यवर विनोद इंद्रकर साहेब यांचे ते शुभ आगमन झाले. त्यांचे देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे लोढा प्रीमियर लीग 2026 मध्ये. मॅन फ्रॉम मोकाशीपाडा. येस अंपायर. वेस्ट ऑफ आय बैटिंग टीम रिव्यू. वेस्ट ऑफ आय.
डीप आहे ना डीप आहे डीप आहे ना नो आहे ना नाही ना नाही ना नो नहीं होगी अगेन. रिव्यू लॉस्ट, रिव्यू अनसक्सेसफुल. अब इस इनिंग में याद रखिए होल्डर आपको रिव्यू नहीं मिलेगा. विनोद दादा इंदारकर देखिए मैन फ्रॉम मुकाशीपाड़ा वाइट +4 होगा. इनका आगमन होता हुआ स्वागत है विनोद दादा आपका. 3 एयर कूलर इन्होंने हमें जरूर यहाँ पर पुरस्कृत किए, लेकिन ये स्ट्रोक उससे भी बेहतरीन. ऑन साइड पर मिड विकेट के बाहर 6 रन. बॉलर तैयार. इस बार बैकफुट पर जाकर स्क्वायर ऑफ द विकेट. क्लासिकल स्ट्रोक, टेक्निकली स्ट्रॉन्ग ये स्ट्रोक था. बैकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर 4 रन. ओ एक और बढ़िया हिट. वाह भाई वाह. ये गेंद भी निकल जाएगी. पहला टिप्पा खाकर बाउंड्री लाइन के बाहर आता हुआ LPL चौका. अरे पण 6 मॅच मध्ये 2-2 बॉक्स कुठे पुढच्या वेळेला डबल मॅच ठेवतील.
याने दिले ना आपल्याला स्पॉन्सर. चलिए चलिए थोड़ा फास्ट के लिए नयन फील्डिंग लगा लीजिए तुरंत निकेश भोईर याद रखिए आप खुद ऑर्गेनाइजर टीम के भूमिका में हो ऑन साइड पर विद द विन इनटू द क्राउड प्रयास भी नहीं किया उस खिलाड़ी ने उनके ऊपर से गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाहर 6 रन वाजवशील की काय करशील याला तू एक तर गाणं वाजवलं 4 वेळा नवीन वाजव जरा अजय गायकवाड येऊ दे नाही तर बाहेर बहुत ही बढ़िया हिट लगाया है जहां पर देखिए 6 रन प्राप्त कर दिए बल्लेबाज ने छक्के के साथ अब टोटल आगे बढ़ता हुआ कुल स्कोर की बात करेंगे देखिए 38 रनों पर टोटल निकेश भोईर इस टीम के सबसे महत्वपूर्ण खिलाड़ी अगर निकेश भोईर गेंदबाजी करेंगे तो देखिए मुकेश दादा भोईर की ओर से 5,000 रुपए का इनाम उन्हें दिया जाएगा लेकिन उन्हें गेंदबाजी करनी होगी सबसे पहले ओ एक और अच्छा शॉट फील्डर है इस बार गलती की कोई गुंजाइश नहीं आखिरकार बड़ी विकेट मिली होल्डर बैक टू द पेविलियन
घाम सदा या डेंजर बैट्समैन ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करे, लेकिन इस बार ये डॉट बॉल की समाप्ति होती हुई फिलहाल मैदान के अंदर। आखिरी गेंद शेष। इस बार नहीं नहीं, बहुत दूर। एक और अतिरिक्त रन, एक के पीछे एक ये अतिरिक्त रन आ रहे हैं, और कहीं ना कहीं आने हुए अतिरिक्त रन आपको महंगे साबित हो सकते हैं। बहुत तैयार। इस बार भी अतिरिक्त रन, एक और, एक के पीछे एक गेंदबाज कर रहे गलती और खर्च करते हुए ये अतिरिक्त रन। और अतिरिक्त रन के साथ अब कुछ स्कोर की बात करेंगे। देखिए 57, क्या बात है, बढ़िया टोटल स्कोर बोर्ड पर, बेहतरीन टोटल स्कोर कार्ड पर। एक और अच्छा स्ट्रोक, फील्डर वहां पर मौजूद है लेकिन गलती कर बैठे, गेंद निकल गई है बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन।
इसी सत्र की आखिरी गेंद पर बड़ा शॉट, फील्डर वहां पर, अच्छा कैच, वेल जज कैच। आखिरी गेंद पर आखिरकार मिली विकेट, 3 विकेट के नुकसान पर 86 रन, एक बड़ा टारगेट 87 रनों का यहां पर खड़ा किया बल्लेबाजी करती हुई टीम राविया वीर के सामने टीम रोशन 11 ने तगड़ी बल्लेबाजी, बहुत मजा आया जिस तरह से बल्लेबाजी हुई। और इसी के साथ देखते देखते यहाँ पर 5 ओवर का खेल समाप्त, 86 रन बने और 87 रनों का लक्ष्य होगा। यहाँ पर देखिए इस आज के पहले दिन का ये सेकेंड लास्ट मुकाबला। एक ही टीम देखिए यहाँ पर टॉप 4 में क्वालिफाई की जाएगी, तो वहां से देखिए अगला मुकाबला भी खेला जाएगा। जो टीमें 2 मुकाबला जीते यानी विजय लायंस 11, चलिए टीम आप भी यहाँ पर उपस्थित रहिए क्योंकि अगले मुकाबले में आपको खेलना होगा। क्योंकि देखिए 4 टीमें क्वालिफाई कर रहे हैं हम, हर एक दिन में एक टीम यहाँ से क्वालिफाई होगी, तो 6 मुकाबले खेले जाएंगे, तो आपको एक मुकाबला कंपलसरी खेलना होगा। 5 ओवर की समाप्ति के बाद 86 बने, 87 रनों का लक्ष्य होगा। 87 रावे वीर 11 के सामने। और जैसे मुकाबले की शुरुआत होगी, आइए हमारे कमेंट्री बॉक्स में फिर एक बार मुख्य हमारे मैनेजमेंट टीम मेंबर पिछले 7 सीजन में जो बतौर कमेंटेटर हमें हर बार हर दिन अच्छी साथ देते, सुनते भाग्यवान चौहान की आवाज़ खेल के इस दूसरे पड़ाव में। क्या लगता है भाग्यवान सर, खेल के पहले सत्र में इतनी बड़ी टोटल बनी है, क्या दूसरे सत्र में ये चेस हो पाएगी या नहीं, क्या लगता है आपको? नक्कीच अस्तित्वाची लढाई आहे, तर आपल्याला लढावं लागेलच, कारण की त्यांच्याकडे देखील बॅटिंग लाईनअपचा विचार केला. मागच्या मॅचमध्ये ज्याप्रमाणे निनादनी बॅटिंग केली तशीच बॅटिंग आता ह्यापुढे देखील त्याला करावी लागेल जर या टुर्नामेंटमध्ये अस्तित्व टिकवायचं असेल तर पाहूया सेकंड इनिंगमध्ये आपल्याला समजेलच, कारण की ही नॉकआउटचा सामना आता असेल, याच्यामध्ये त्यांना जिंकणं अनिवार्य आहे. त्यामुळे तशी बॅटिंग त्याच्याकडनं अपेक्षित असेल संघाला निनादकडे. त्याचप्रमाणे निकेश देखील आक्रमक फटकेबाजी करणारा फलंदाज आहे, तर नक्कीच निकेशकडे देखील संघाची जबाबदारी असेल. पण समोरचा संघ रोशन 11चा जर विचार केला, मागच्या मॅचमध्ये त्यांच्या समोर टार्गेट्स डिफेंड करायचं होतं त्यांना, पण ते करताना धावा खूपच कमी होत्या, त्यामुळे नाही तर त्यांची बॉलिंग लाईनअप देखील खूप खोलवर आहे. चांगल्या प्रकारे गोलंदाज त्यांच्यामध्ये देखील आहे. चला लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या रोशन 11 संघ. पण सर जॉईन होतील, सलामीची जोडी रेडी करायची आहे. राव्यावीर 11 संघ करो या मरोची लढत आता यापुढे. चलो ऑल द बेस्ट रोशन 11. तर नक्कीच सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होतोय. निकेश भोईर आणि त्याच्या सोबतीला निनाद रसाळ. जाऊ तर थोडं षडयंत्र चेंज केलं दिसतंय, कारण की ज्याप्रमाणे आपण सकाळपासून सामने पाहिले रावेवीर 11 संघाचे, त्याच्यामध्ये ओपनिंग बॅटर्स जे होते ते श्रीशा शेट्टी आणि निनाद रसाळ होते. पण आता काहीतरी वेगळी रणनीती त्यांनी केलेली आहे, म्हणजे निकेशला सर्वप्रथम आमंत्रित केलेलं आहे. पाहूया निकेश तशी बॅटिंग करेल का, आणि करणं गरजेचं आहे इथून. किरण आंबेकर स्टेजवर यायचं आहे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. आणि सलामीचा गोलंदाज ज्याच्याकडे आपण पाहतोय, खूप चांगला गोलंदाज, त्याला सामनावीरचा किताब देखील मिळालेला आहे, तोच संकेत आता गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे. प्रथमेश ठाकुर अलविदा लेते हुए यहाँ से. चला पहिला चेंडू सामोरं जायला स्ट्राईकला असणार आहे निनाद रसाळ. नॉन स्ट्राईकला तुम्ही पाहू शकता निकेश भोईर. बघा ही जोडीवरच संपूर्ण संघाची धुरा टिकून आहे.
चला निनाद तू संकेत. पहिला चेंडू आक्रमण मिस टायमिंग शॉट आणि पहा झेल होता साधा सरळ सोपा झेल. निनादने झेल सोडलाय की मॅच सोडली आहे समजेल आपल्या पुढील मॅच. दुर्गेशनी निनादची झेल होती. आता हा कॅच तुम्ही जर तुम्हाला या टुर्नामेंट मध्ये नक्कीच खूप काही सांगून जाईल पुढील चेंडूंमध्ये. पहिल्या चेंडूवरती सफलता उपलब्ध करून दिली होती संकेतनी, पण दुर्गेश त्याच्यावर पूर्णपणे असफल ठरला. आणि निकेशच्या बॅटीतून हा तडाखा मारतोय. चेंडू जातोय स्क्रोलच्या डोक्यावरून. षटकार. हो आता तुम्ही पाहू शकता कमबॅक काय असतंय दाखवून देतोय संकेत. चेंडू झालेले 3 धावा धावफलकावरती झालेले आहेत 7. षटकार मारल्यानंतर निकेश सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलं. आता पाहू शकता फाईन लेगच्या दिशेने चेंडू चाललाय. वन बाउंड सीमा फार येतोय निकेशच्या बॅटतून. अजून एक चौकार. आला नंतर दुसरा चेंडू लगेच डॉट आलाय. चौकार आलाय त्याच्यानंतर लगेच दुसरा चेंडू डॉट आलाय. म्हणजे पहा जशाच तसा उत्तर. आणि आता चेंडूचा जर विचार केला तर शेवटचा चेंडू असणार आहे. पाहूया. ओ हो हो आणि हा चेंडू होतोय डॉट. निकेश भैर होतोय डॉट. आता अशा प्रकारे षटक समाप्त झालं. धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 11 विदाउट लॉस. नक्की जर आता धावांचा विचार केला तर टार्गेट आहे 87. तर आता दुसरं षटक घेऊन येतोय मैदानामध्ये. प्रथमेशला आमंत्रित केलंय. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी करू शकला नाही प्रथमेश, पण आता करावी लागेल आपल्या संघासाठी, कारण की करूया मरोची लढत आहे. इथून आपलं अस्तित्व आहे आणि या टुर्नामेंटमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि त्याचप्रमाणे जर विचार केला राव्या वीर संघ यांना देखील या टुर्नामेंटमध्ये जर अधिराज्य गाजवायचं असेल तर फलंदाजी षटकार चौकारांची आतिषबाजी करावीच लागेल. निनाल टू प्रथमेश. पाहूया कसं युद्ध पाहायला मिळते आपल्याला या पुढील चेंडूवरती. ओ हो हो पहा कोलवर चेंडू होता. निनाद सारख्या फलंदाजाला बाईच्या स्वरूपात पंच इशारा करतायत. ही धाव अंकित होईल. मोठमोठ्या फलंदाजाला बांधून ठेवलंय. मोठे फटके मारू देत नाही आहेत.
फक्त निकेशच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकार पाहिला आपण. उडवला निकेशच्या बॅटमधून मिस टायमिंग शॉट. झेल खाली क्षेत्ररक्षक आले पण त्याच्या आवागाच्या बाहेर. एक धाव धावून कंप्लीट. दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली आहे. तिसऱ्या धाव्याचं काही एक मानस नसणार आहे. 2 धाव्याने धाव फलक पाहायला मिळतो आपल्याला 14 या धावसंख्येवरती. 6 चेंडू 12 वर खेळतोय निकेश. 200च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. स्पीडअप करायचं आहे. ओहो पहा आता चेंडू बाहेर साईडला स्विंग होतोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर जातोय आणि फलंदाज बीट होतोय. सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. अजून एक डॉट चेंडू. प्रत्येक डॉट चेंडू डोकेदुखी ठरणार आहे राव्यावीर 11 संघासाठी. अजून एक डॉट चेंडू. स्वतः फलंदाज नाराज होत आहेत. त्यांचे पाठीराखे तुम्ही पाहू शकता मंचावर. मुकेश दादा देखील नाराज आहेत या फटक्यासाठी कारण की त्यांना माहिती आहे जिंकायचा असेल. पहा उडवलाय. आता कुठला क्षेत्ररक्षक नाहीये. झेल खाली. दुर्गेश आली दूरवरना. झेल पकडतील का आणि पहा झेल अजून एक दुसरा ड्रॉप होते दुर्गेशच्या हातातून. अजून एकदा जीवनदान. आणि ज्याप्रमाणे फलंदाजांना जीवनदान मिळतात ना त्याप्रमाणे त्यांना कामगिरी आता करणं गरजेचं आहे. आणि ह्या कामगिरी जर चांगली केली तर नक्कीच तुम्ही या टुर्नामेंटमध्ये शेवटचा चेंडू असणार आहे प्रथमेशचा. 15 धावा धाफलकावरती झालेल्या आहेत. खूप बॅटिंगचा जर विचार केला तर षटकार चौकार प्रत्येक षटकामध्ये येणं गरजेचं होतं पण इथं कुठेतरी वंचित ठेवले षटकार चौकारापासून फलंदाजी करणाऱ्या राव्यावीर संघाला. आता लोअर फुटला चेंडू. हा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. नीनाच्या बॅटमधून येतोय खूप वेळानंतर चौकार. डीजे दुसरा आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन होता संकेत. धावा धाफलकावरती झालेल्या आहेत 19. जर टार्गेटचा विचार केला तर 87चं टार्गेट आहे. 19 धावा झाले धाफलकावर. संकेत टू निकेश. ओ हो पाहू शकता आता आत्महत्या करण्यास भाग पाडलाय. रनआउटच्या स्वरूपात मिळते ही विकेट. निकेश बॅक टू डगआउट.
तर पहा आता समीकरण असं असणार आहे की 17 चेंडू आणि 68 धावांची आवश्यकता. क्रिकेट आहे मित्रांनो, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कुठला संघ विजय होईल आपण सांगू शकत नाही. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे याच्यामध्ये अजून निनादचं मैदानामध्ये अस्तित्व आहे. निनाद टू संकेत. ओ हो हो, लांब लचक निनादच्या बॅटमध्ये स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. पहा आता अशीच फटकेबाजींची आवश्यकता आहे. संघ अडचणीत आहे. एकाला कोणाला तरी जबाबदारी घ्यावी लागेल. कर्णधाराने ती जबाबदारी घेतलेली आहे. निनाद तू संकेत. आणि अशा प्रकारे बॅटची कडा आणि खेळ संपलाय तो म्हणजे निनादचा. निनाद बॅक टू द आउट. पंचवीस धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. आता मैदानामध्ये निनाच्या जागेवर शीशा शेट्टी. इथून जो संघ जिंकेल तो लढत देईल विजय 11 संघासमोर. ओहो, लोअरफुटा चेंडू हलक्या हाताने तिथे ते क्षेत्ररक्षक आहे पण त्याच्या आवागाच्या बाहेर चेंडू चालाय. दन 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 करत चौकार. आपल्याला 30 या धावसंख्येवर चेंडूचा विचार केला तर या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक असेल संकेतचा. संकेत कौतुक करावं लागेल कारण की दोन शेवटचा चेंडू असणार आहे. संकेत टू नयन. रिवर्सचा शस्त्र बाहेर काढलं होतं पण त्याच्या जाळ्यात देखील फसलेला आहे नयन. अजून एक विकेट, अजून एक हादरा मिळतोय तो म्हणजे राव्या विरिलेम संघाला. डीजे इथून जो संघ जिंकेल तो लढत देईल विजय 11 संघासमोर. तर नक्कीच आता धावांचं जे डोंगर आहे ते कुठेतरी जास्तच महागात ठरते. ते म्हणजे राव्या विरिलेम संघाचा कॉन्फिडन्स त्यांचा थोडा काय होईना डाऊन झालाच असेल कारण की जे सलामीची जोडी होती मैदानाच्या बाहेर गेली. त्याच्या मागोमाग नयन देखील विकेटचं पतन झालं. आता मैदानामध्ये झालं आहे क्रिश. चला क्रिश मैदानामध्ये आलाय. नक्की डीजे ऑपरेटर क्रिश का गाणं सुनाव. चला शिष्यासाठी गोलण्यासाठी आले तो म्हणजे अनिकेत उर्फ कोक्या. शिष्या टू कोक्या.
पाहूया. हो फिरकी चेंडू पाहायला मिळाला आणि पाहू शकता शेवटच्या क्षणाला बॅटची कडा लागली. पंच सांगतायत की इन मोमेंटला बॅट त्याने टाकले. डबल वाईड झाले. फिरकीचा जादूगर आहे हा अनिकेत. अजून बघा आम्ही म्हणालोच होतो टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर जातोय, आउट स्विंग होतोय. त्याच्याकडे दोन्ही आहेत स्विंग. नक्कीच वाडेकरचे संघ तुम्ही पाहिला असेल, फिरकीचा माहेरकर म्हणून त्यांना ओळखलं जातं. बॉलवर फुलटा चेंडू, आता त्याच्यावर आक्रमण. प्रथमेश आहे, चूक होणार नाही. एकच धाव्यात समाधान. मला तर वाटतं आता पूर्णपणे पकड मजबूत केलेली आहे या सामन्यामध्ये, ती म्हणजे रोशन 11 संघ. म्हणजे संघ पूर्ण गार झालेला दिसतोय मला डगआउटमध्ये. राव्यावीर 11 संघ. रिवर्स रिवर्स रिवर्स, जो तो खेळाडू येतोय रिवर्स मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू 2 शिल्लक असतील पण असफल ठरतात. रिवर्स जर तुम्हाला मारायचं असेल तर तुमचं शॉर्ट टायमिंग प्रॉपर पाहिजे. बॅट स्विंग देखील तेवढीच प्रॉपर होणं गरजेचं आहे. आता पहा दिशा दिल्या. तिथं क्षेत्ररक्षक अंकित खूप दूरवरून धावून येईपर्यंत थ्रो करेपर्यंत एकच धाव्यात समाधान. मॅच पूर्णपणे निसटलेली दिसते राव्यावीर संघाकडून. आता तुम्ही जर नक्कीच इथून जर पराभूत झाला तर तुम्हाला ह्या टुर्नामेंटसाठी वाट पाहावी लागेल 365 दिवस. उडवलाय मिस टायमिंग शॉट आणि चेंडू गेलाय सीमा पार. पहा चौकार आलेल्या चौकाराने धावा पुढे जाताना पाहायला मिळते 37 या धावसंख्येवर. उर्वरित एक षटकाचा खेळ बाकी आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत. नक्की समीर पाटील इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. संडेला मला वाटतं इन ॲक्शन मध्ये असतील ते. खूप सारे खेळाडू जे असे आहेत ते आज फक्त या मैदानाचा अंदाज घेण्यासाठी आलेले आहेत. शेवटचं षटक 7 चेंडू आणि 50 धावा. आता बघा 7 चेंडू ते 7 षटकार जरी मारलेला तरी 36 होतात. दुर्गेश टू श्रीशा, उलटा चेंडू मिस टायमिंग शॉट, स्वतः गोलंदाज. आता पकडलाय झेल आणि संपलाय खेळ. श्रीशा बॅक टू डगआउट. डीजे चा विषय आम्ही जागेवर करतोय. पहा इथं विषय केलेला आहे तो म्हणजे राव्यावीर 11 संघाचा. आता विषय असा असेल उद्यापासून 3 दिवस आता ऋषीला आमंत्रित केलेलं आहे आणि ऋषीच्या बॅटतून पहिला चेंडूवरती आक्रमण येतोय दुर्गेशच्या. येतोय षटकार. धन्यवाद डीशे. ओहो
पाहू शकता फलंदाजापासून लांब ठेवलाय पंच आमच्याकडे वळतायत. येतोय वाईट चेंडू धावत भर होईल. धाव पाहायला मिळते 44. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू 43 धावांची आवश्यकता. ओहो चाकू टप्प्याचा चेंडू याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न प्रथमेश आहे. थ्रो करेपर्यंत एकच धाव. आता उरल्यात त्या फक्त औपचारिकता ज्या पूर्ण करायच्या आहेत. उर्वरित 3 चेंडू मध्ये 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. क्रिसच्या बॅटमधून धमाका येतोय षटकार डीजे. अजून एक हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने. अजून एक येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. धन्यवाद. शेवटचा चेंडू हॅट्रिक होईल काय षटकारांची. पंच वळतायत वाईट चेंडू सांगतायत. हॅट्रिकच्या उंबरड्यावर षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळेल का. या लोढा प्रीमियर लीग 2026 ची पहिली हॅट्रिक पाहायला मिळेल का. आणि पहा उडवला फुलटा चेंडू आणि पहा झेल पकडला होता पण तो सोडलाय शेवटच्या क्षणाला. आणि अशा प्रकारे सामना जिंकलेला तो म्हणजे रोशन 11 संघाने. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचे आभार. आणि नक्कीच राव्यावीर 11 संघाचे मी आभार व्यक्त करतो की आपण या टुर्नामेंटमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आभार आभार. तर मी विनंती करतोय राव्यावीर 11 संघाचे ओनर्स निकेश भोयर आणि दिनेश पाटील आपण याच मंचावर आपला शुभ सन्मान केला जाईल. आपण या टुर्नामेंटमध्ये जे मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करतोय. हृदयाच्या अंतःकरणाने तुम्हाला आणि नक्कीच पुढील 3 दिवस आपल्या सेवेत उपस्थित राहील तो म्हणजे या टीमचा ओनर निकेश भोईर. तर नक्कीच जिंकल्या संघाचे अभिनंदन. आता लढत आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे विजय 11 विपक्ष रोशन 11. जो संघ जिंकेल तो थेट दाखल होईल